गेल्या वर्षभरापासून राज्यात चर्चेत असणारा बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला। पण यावेळी बीडमध्ये कोणतीही हत्या किंवा मारहाण झाली नाहीये, तर बीडच्या गेवराई तालुक्यात कंटेनरने 9 जणांना चिरडल्याची घटना घडली। यामधील 6 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित 3 जणांवर गेवराईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धुळे सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातानंतर संपूर्ण गेवराई शहरासह बीड जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे। तसंच या अपघातानंतर ग्रामस्थांनी टोलनाका प्रशासनावर आरोप केलेत। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हा अपघात नेमका घडला कसा, टोलनाका प्रशासनावर आरोप का होत आहेत। चला तर पाहूयात। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र भूमी। गेवराई तालुक्याच्या मध्ये गुरु माऊलींचं मंदिर आहे। दरवर्षी सावित्री अमावस्या निमित्त भाविकांची मोठी गर्दी होते। जवळपास 4 ते 5 दिवस हा उत्सव सुरूच असतो अशी माहिती आहे। आता यावर्षी शनिवार पासूनच भाविक दर्शनासाठी जमायला लागले होते। शनिवारी शनिव्रत, सोमवारी शनी जयंती आणि सावित्री अमावस्या असं ते संगम असल्यामुळे भाविकांची गर्दी असावी। काटकरवाडीला गुरु माऊलींच्या आशीर्वादासाठी रविवार म्हणजेच 25 मे रोजी बाळासाहेब अतकरे नावाचे गेवराईचे गृहस्थ सुद्धा होते। ते आपल्या महेंद्र XUV मधून आपल्या 4 ते 5 मित्रांसह दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून परतत असताना धुळे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या गढी पुलावर त्यांचा अपघात झाला। अपघात म्हणजे गाडी नियंत्रणातून बाहेर जाऊन रस्त्याच्या डिवायडरवर चढली। त्यावेळी गाडीतल्या कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती, पण गाडी मात्र डिवायडरच्या लेनमध्ये बेकार अडकली होती। तिला बाहेर काढण्यासाठी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण फुल रेस करून सुद्धा गाडी डिवायडरच्या लेनच्या बाहेर आली नाही। त्यामुळे बाळासाहेब अतकरे आणि त्यांच्या मित्रांनी गाडीला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही गाडी बाहेर आली नाही। ती पूर्णपणे आत फसली होती। सोलापूर धुळे महामार्गावरील गढी पुलावर डिवायडर मध्ये फसलेली गाडी काढण्यासाठी जवळपास 20 ते 25 लोक जमले होते। त्यांनी खेचून ती गाडी बाहेर काढली, पण याच दरम्यान धुळ्याकडून सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी एक कंटेनर भरधाव वेगाने त्या मार्गावर आला। कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळं आणि इतके सारे लोक समोर आल्यामुळं ड्रायव्हर गडबडला आणि गाडी जवळ उभा असणाऱ्या 9 जणांना उडवून निघून गेला। काही प्रत्यक्षदर्शी सांगतात की जेव्हा कंटेनरने त्या 9 जणांना उडवलं तेव्हा त्यातले 3 जण हे अक्षरशः हवेत उडून बाजूला पडले होते। आरोपी कंटेनर ड्रायव्हर हा अपघातानंतर लगेच पळून गेला, तर चिरडलेल्या 9 पैकी 6 जणांचा तात्काळ जागीच मृत्यू झाला, तर 3 जण हे जखमी झाले होते। मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये बाळासाहेब अतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भगवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा समावेश होता। ही घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ गेवराईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तसंच मृतांना सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं। पुढे अपघाताची बातमी ही वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली। तसंच स्थानिक पोलिसांनी तात्काळ कंटेनर ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करून घेतला। 27 मे रोजी जेव्हा गेवराई 6 मृतांवर एक सोबत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा भावनिक वातावरण तयार झालं होतं। गावकऱ्यांनी या अपघाताला टोलनाका प्रशासनाला जबाबदार ठरवलंय। सोलापूर धुळे महामार्गावर पाडळसिंगी टोलनाका ते गडीपर्यंत दोन्ही बाजूने दिवे नसल्यामुळं रस्त्यात अंधुक प्रकाश होता, त्यामुळे कंटेनरच्या ड्रायव्हरला लोक दिसली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला। पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की जेव्हा रात्रीचा प्रवास असतो तेव्हा झोप लागल्याचा प्रकार घडतो। मग जेव्हा कंटेनर ड्रायव्हरने या 9 जणांना चिरडलं तेव्हा त्याचा डोळा लागला होता का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता खरं काय ते तर पोलीस जेव्हा संबंधित ड्रायव्हरला ताब्यात घेतील तेव्हाच कळेल। धन्यवाद।